नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेली 5 दिवस झाले संपूर्ण महाराष्ट्रात कुठे तुरळक, कुठं मुसळधार, कुठं धुवाधार पाऊस सुरू आहे. राज्याची राजधानी मुंबईला तर पाऊस गेली 5 दिवस सतत झोपत आहे. त्यामुळं मुंबईकर तसे परेशान झालेले आहेत. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साठलेलं आहे. मग तो अंधेरी सबवे असेल, हिंदमाता असेल, दादरचा काही भाग असेल, घाटकोपर असेल, ठाण्यात पण तशीच परिस्थिती आहे. पनवेलमध्ये पण तसंच दिसतंय, नव्या मुंबईत पण तसंच आहे. हा पाऊस कधी रिमझिम येतोय, कधी धो येतोय, तो त्याचं काम बजावत आहे. मुंबईच्या विविध उपनगरात इथं पर्जन्यमापक आहेत, त्यावर 140 ते 200 मिलीमीटर इथपर्यंत आजपर्यंत दररोजची वेगवेगळी पावसाची नोंद झालेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 6 धरणांच्या कॅचमेंट एरियात पण दमदार पाऊस पडत असून तेथील धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. मात्र त्याच्या उलट चित्र पुणे शहरात आहे. कारण पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि त्यामुळं मग खडकवासला असेल, धूम असेल, इतर अनेक धरणं असतील, त्या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही आणि त्यामुळं पुणे शहराला पाणी टंचाईचं संकट सामोरं जावं लागतं काय, अशी परिस्थिती आज घडीला तर दिसत आहे. तसा उशिरा का होईना संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडत आहे. अनेक भागात शेतकऱ्यांनी या पावसामुळं खरीपाच्या पेरण्याही पूर्ण केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातही बऱ्याच भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, तर काही जण आता पेरणीला सुरुवात करत आहेत, असं चित्र दिसत आहे. तिकडं कोल्हापूर भाग पावसाची संततधार सुरू असल्यामुळं बरेचसे बंधारे पूर्ण भरून आता ओसंडून वाहत आहेत. तशीच परिस्थिती सांगलीत पण दिसून येत आहे. इकडं लातूरमध्ये तसा पाऊस कमी आहे, त्यामुळं अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली नाही, असं चित्र दिसत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या भागात जोरदार तर कुठं कमी प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं शेतकरी वर्ग तसा आनंदी आहे, उत्साहित आहे. विदर्भात पण बऱ्याच ठिकाणी पावसानं आपली हजेरी लावलेली आहे. विदर्भातील काही भागात नद्यांना पाणी पण आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. इकडं कोकण, मुंबई, ठाणे या परिसरात गेल्या 5 दिवसापासून सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळते. त्यामुळं आता हा पाऊस सर्व महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे पडेल अशीच आशा शेतकरी वर्गाची आहे आणि जनतेची पण आहे. बघूया आता पुढं काय. 1993ला लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तीव्र असं भूकंपाचा धक्का बसला होता आणि त्यात हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्या भूकंपाची आठवण करून देणाऱ्या अशा घटना
गेल्या 6-7 महिन्यापासून जिल्हा आणि जिल्ह्याच्या परिसरात लोकांना जाणवत आहे. काल सकाळी साधारणतः 11:15च्या दरम्यान धाराशिव शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात मोठा असा धरणीकंपाचा आवाज झाला. त्या धरणीकंपामुळं अनेक घराची तावदानं हलली. काही घरातील वस्तूही खाली पडल्या. त्यामुळं लोकात एकच घबराट उडाली. तर हा धरणीकंप का हा आवाज काही नवा नाही. तो गेल्या 6 महिन्यात जवळपास 12 ते 13 वेळेस ऐकू आलेला आहे आणि त्यामुळं नागरिकात घबराट आहे. हा आवाज कशाचा होतो, का होतो याचं अनेकांना प्रश्न पडला आहे. तसंच तो जिल्हा प्रशासनालाही पडला आहे आणि जिल्हा प्रशासनानं याबाबत काय ती तपासणी व्हावी. कशाचा आवाज आहे, काय याची माहिती जनतेला करून द्यावी यासाठी एक पत्र लिहिलं होतं. त्यालाही आता 6 महिने उलटून गेले आहेत. पण त्या पत्राच्या अनुषंगानं ना कुठलं भूगर्भ अभ्यासकाचं पथक शासनानं जिल्ह्यात पाठवलं किंवा कोणी आले असं काही घडलेलं नाही आणि त्यामुळं या आवाजाचं गूढ रहस्य तसंच गूढ कायम राहील असं दिसतंय आणि आता पुढचा आवाज कधी होईल याकडं लोक लक्ष देऊन राहतील. परंतु तो आवाज कशाचा होतो, नेमकं भूगर्भात काय हालचाली होतात याचं तार्किक कारण सांगायला कोणी पुढं येत नाही. हे तसंच जनतेचं दुर्दैवच म्हणावं लागेल.